निश्चित रूप से तीनों स्टंप्स वहां पर अंपायर को नजर आ रहे थे, यानी कि ऑफ स्टंप के बाहर खेल रहे थे बल्लेबाज। लेग बाइज का इशारा, अतिरिक्त के सौजन्य से खाता खुलता हुआ। विनीत पहले ही सोच कर आए थे कि कहां पर खेलना है, इसलिए वो ऑफ स्टंप के बाहर निकल गए थे। जी हाँ, सही फैसला अंपायर का। क्रीज में थोड़ा डीप भी खेल रहे थे। आजकल ज्यादातर बल्लेबाजों को हम देखते हैं कि थोड़ा क्रीज में डीप खेलना पसंद करते हैं, और बहुत कम बल्लेबाज ऐसे रहे हैं जो कदमों का इस्तेमाल करते हुए आगे निकलकर शॉट्स खेलते हैं। इस बार टर्न कर दिया है, बिल्कुल गैप में रेस लगी हुई है गेंद और फील्डर के बीच में, और गेंद की जीत होती हुई 4 रन। मजा तर या मॅचमध्ये सुद्धा येणार आहे, कारण एका बाजूला दिल्ली आहे, एका बाजूला भिवंडी आहे. त्यामुळे भिवंडीची पॉवर आज दिल्लीला दाखवायची संधी मिळालेली आहे. त्याच्यामुळे या मॅचवर देखील सगळ्यांचं लक्ष असणार आहे आणि चांगला फटका आलाय. 4 धावा. बहुत खूबसूरती के साथ मोड़ दिया था। टप्पा पड़ने के बाद थोड़ी सी बाहर की तरफ निकलती हुई गेंद थी। बैकवर्ड स्क्वायर लेग और शॉर्ट फाइन लेग, जो खिलाड़ी है दोनों के बीच में से गैप ढूंढने में कामयाब रहे। जैसे सुई में से धागा पिरोया जाता है, उसी तरह से गेंद को निकाला था दो खिलाड़ियों के बीच में से। आउटफील्ड बहुत ही तेज है यहाँ पर लेट परशुराम टावर स्टेडियम भिवंडी में। स्लोवर डिलीवरी, कटर, ओहो ये क्या हो गया, विकेट कीपर से रुकी नहीं है। 22 का इशारा, 4 रन। रन महत्वाचे आहेत, कशा प्रकारे आले याला महत्व नाहीये. आणि इकडे टप्पा पडला, त्यानंतर जर पाहिलं तर बॉल टर्न झाला आणि अगदी यष्टीरक्षकाच्या पुढे पडला आणि 2 पायांच्या मधोमध बॉल फरार झालाय. आणि त्याच्यामुळे या 4 धावा आल्यात आणि चांगली सुरुवात म्हणावी लागेल इकडे. पिछले मैच में भी हमने देखा था सुपर ओवर में लेग 22 के रूप में 4 रन्स मिले थे, वो रन्स भी काफ़ी महत्वपूर्ण साबित हुए पायनियर स्पोर्ट्स के लिए। और अब यहाँ पर पहले ही ओवर में 22 के रूप में 4 रन मिले हैं। अनुराग की गेंदबाजी में काफ़ी अनुशासन हमने देखा है, उनकी विविधता काबिल तारीफ रही है। तेज तर्रार गेंद, वाइड यॉर्कर। अब की बार इससे पहले कि बल्ला चलाते गेंद निकल चुकी थी स्टंप्स के पीछे, सीधे विकेट कीपर के पास। तरह तरह की गेंदें करते हैं, कभी तेज डालते हैं, कभी स्लोवर डालते हैं। और लाइन देखिए, कभी स्टंप्स की तरफ रखने का प्रयास करते हैं तो कभी दूर लेकर जाते हैं। डीप एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी तैनात किया गया है। ऑन साइड में एक खिलाड़ी डीप स्क्वेरिश मिड विकेट की दिशा में लगभग डीप स्क्वायर लेग की तरफ ही है। अक्रॉस द लाइन खेला है, लेकिन टाइमिंग कुछ खास नहीं है। फील्डर आएंगे गेंद पर, 1 रन जरूर मिलेगा यहाँ पर प्रणय पाटिल को। स्कोर आगे बढ़ता हुआ 10 रन बिना किसी नुकसान के। पहले ओवर का खेल चल रहा है। शुरुआत रनों के मामले में अच्छी कही जा सकती है, पायनियर स्पोर्ट्स की विकेट भी नहीं गिरा है। हालांकि इसमें हम देखें तो कुछ अतिरिक्त रन जरूर है, बल्ले से 5 रन आए हैं और 5 रन अतिरिक्त है। लेकिन बल्लेबाज इसके बारे में ज़्यादा सोचेंगे नहीं, क्योंकि रन से इंपॉर्टेंट है, वो किसी भी सूरत में क्यों ना आए। ओवर की आखिरी गेंद लेकर अनुराग, इस बार स्वीप किया है सीधे फील्डर के पास। अच्छा क्षेत्र रक्षण, लेकिन सिंगल रोक नहीं पाएंगे। और इसके साथ ही पहले ओवर की समाप्ति, 11 रन बिना किसी नुकसान के पायनियर स्पोर्ट्स। चांगली सुरुवात म्हणावी लागेल, कारण विदाऊट लॉस 11 धावा या ठिकाणी बनवल्या गेलेल्या आहेत. आणि हे दोन्ही फलंदाज म्हणजे कर्णधाराने प्रणववर ठेवलेला विश्वास त्यांनी इकडे सार्थ ठरवला आहे. त्याचबरोबर एक चौकार पाठीमागे देखील येताना पाहायला मिळालं. साथीला विनीत देखील पाहायला मिळत आहेत. आणि याच गतीने धावा जर येत राहिल्या तर 60-65 व्हायला हरकत नाही आहे. जी हाँ, पहला लक्ष्य तो वही रहेगा कि 10 रन प्रति ओवर के हिसाब से 60 रन स्कोर बोर्ड पर टांग दिए जाए। और अक्सर हम ये भी देखते हैं कि वो 60 के बारे में आप सोचते हो, आपको शुरुआत अच्छी मिलती है, आप आगे बढ़ते जाते हो तो उससे अधिक भी बनते हैं। और 70 तो मुझे लगता है कि एक बहुत ही उम्दा टोटल रहेगा। 60 भी बनते हैं तो इतना आसान नहीं है चेज़ करना, हमने देखा है पिछले कुछ मैचेस में। नेवर लेकर गेंदबाज लेट हाजी अब्दुल समद सेट स्टैंड इन से तैयार होते हुए। एक और बायत के गेंदबाज निजाम मलिंगा, थोड़ा सा साइड आर्म गेंदबाज से एक्शन है। पहली गेंद पर स्विच हिट की कोशिश, गेंद सीधे विकेट कीपर के पास।
इम्प्रोवाइज क्रिकेट खेलने की काफ़ी कोशिश करते हैं विनीत भी। हालांकि सीधे बल्ले के साथ भी अच्छा खेलते हैं, लेकिन ये गेंद देखिए टप्पा पड़ने के बाद अंदर की तरफ आई थी। निजाम मलिंगा की गेंदबाजी की एक खासियत है, वो लेफ्ट आर्म ओवर द विकेट जाते हुए दाहिने हाथ के बैट्समैन के विरुद्ध गेंदों को कई बार सीधा रखते हैं, कई बार अंदर की तरफ लेकर आते हैं। बाहर निकालना तो एक स्वाभाविक सी बात है। इस बार पुल कर दिया गेंद को, पीछे फील्डर है और लपक लिया है कैच। खूबसूरत कैच डीप बैकवर्ड स्क्वायर लेग क्षेत्र में, विनीत का काम तमाम। फटका चांगला होता, परंतु तिकडे फिल्डरही होते आणि त्याच्यामुळे माघारी परतावं लागतंय। याही वेळेला लपटायला गेले बॉलला, परंतु अशा ठिकाणी बॉल गेला जिकडे फिल्डर उपलब्ध होते आणि त्याचबरोबर उंच पुरे फिल्डर होते, त्यामुळे ती कॅच झाली आहे आणि पहिला धक्का बसलाय। इकडे दिल्लीने सुद्धा कमबॅक केलाय, परंतु मागील मॅचचा हिरो नाही, सुपर हिरो मैदानाच्या आतमध्ये चाललाय। आज कैचेस भी कमाल कमाल के देखने को मिल रहे हैं। पिछले मैच में ओमकार तारमाले ने जो कैच लिया था, प्रीतिश पाटिल ने जो कैचेस लपके थे लाजवाब, और यहाँ पर भी देखिए हालांकि फील्डर पहले ही बाउंड्री लाइन के काफ़ी अंदर खड़े थे, थोड़ा सा पीछे भी जाना पड़ा था, लेकिन फिर भी बाउंड्री लाइन के काफ़ी अंदर है। फैजान मेमन नए बल्लेबाज, पिछले मैच के हीरो, 40 रनों की तूफानी पारी खेली थी। और बल्लेबाजी में अकेले फैजान ही चले थे उस मैच में। टीम ने ज़रूर 63 रन बनाए थे, लेकिन उसमें फैजान के अलावा कोई बल्लेबाज दोहरे अंकों में भी नहीं पहुंच पाया था। 40 रनों का कंट्रीब्यूशन फैजान का, जिसमें 6 छक्के जड़े थे उन्होंने। खासतौर पर नज़ीर के विरुद्ध कमाल कमाल के पुल शॉट्स लगाए थे। लेकिन अब एक अलग प्रकार का बॉलिंग अटैक उनके सामने है। नया मैच है, नए सिरे से शुरुआत करनी पड़ती है। ये क्रिकेट का खेल ही अद्भुत है। ये खेल तो काफ़ी पुराना है, लेकिन हर वक्त आपको नएपन का एहसास दिलाता है। हर गेंद नई होती है। फुल टॉस, ड्राइव करने का प्रयास था, लेकिन कनेक्शन हुआ नहीं, मौका गवा दिया। हो, फुलटॉस बॉल होता, परंतु तो गॅदर नाही झाला आणि यष्टिरक्षकांच्या दिशेने मार्गस्थ देखील होताना पाहायला मिळतोय। इकडे थोडासा दबाव आता गोलंदाज देखील निर्माण करू लागलेले आहेत। निजाम मलिंगा एक बार फिर से, इस बार खींच लिया है ऑन साइड में, भव्य हिट डीप स्क्वायर लेग के ऊपर से, दनदनाता हुआ सिक्सर। काय बॅटिंग करतायत आज, जबरदस्त। मी तर म्हणतो 90 असते तर 3-4 90 तर हमखास मारले असते। एवढ्या लांब लांब वरचे फटके या ठिकाणी खेळताना पाहायला मिळालेत आणि आतापर्यंत या फैजान जर पाहिलं तर आता दिल्लीवर तुटून पडलाय। सिक्सर किंग बने हुए हैं आज रात फैजान मेमन। गांधरे के चैंपियंस ट्रॉफी में वाड़ा में भी उन्होंने बहुत बढ़िया खेल पेश किया था, ऑल इंडिया ओपन में, और यहाँ पर भी पहले मैच में ज़रूर फ्लॉप रहे, लेकिन दूसरे मैच में कमाल का पलटवार उनका रहा था, और इस मैच में सिक्सर से अपना खाता खोलते हुए ताकत है उनके पास। और टाइमिंग भी फिर से पुल किया है, अब की बार डीप स्क्वायर लेग के सामने से एक और छक्का। काय मारलाय फटका, या वेळेला सुद्धा हा पुल पाहण्यासारखाच होता आणि प्रतिस्पर्धी देखील संघ खडबडून जागा झाला असेल। काय बॅटिंग करतोय हा मुलगा, आणि लांबच लांबवरचे फटके निजाम मलिंगा देखील म्हणत असेल। काय मारलेत 2 फटके या ठिकाणी, जबरदस्त जबरदस्त। या दोन्ही षटकाराने पुन्हा एकदा भिवंडीला मॅच मध्ये आणलंय। अगली गेंद पर छक्का लगाते हैं तो इरफान हदीस अंसारी साहब की ओर से 5000 रुपयों का इनाम है। पिछले मैच में ये इनाम उन्होंने जीता था, लगातार 3 छक्के जड़े थे नज़ीर के उस ओवर में, जिसमें उन्होंने 26 रन लिए थे। देखिए फ्रंट लेग को गेंद की लाइन से हटाते हैं और बैट का स्विंग उनका देखते ही बनता है। बैट स्पीड ज़बरदस्त है, लेंथ डिलीवरीज को भी वो बहुत आसानी के साथ, बहुत सहजता के साथ पुल करते हैं। इस बार लाइन को वैरी करते हुए अच्छी गेंद बिट के ऑफ स्टंप के बाहर निजाम मलिंगा ने। घटनापूर्ण ओवर रहा, विकेट भी गिरा, लेकिन 2 बड़े हिट्स भी आए। 12 रन कुल मिलाकर इस ओवर से, एक सफलता निजाम के खाते में। यह अंतिम गेंद थी ओवर की। पावर प्ले का खेल यहाँ पर समाप्त हुआ है। पायनियर स्पोर्ट्स का स्कोर 23 रन, 1 खिलाड़ी आउट। 2 ओव्हर नंतर धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी 23 झालेली आहे। चांगली सुरुवात म्हणावी लागेल। इकडे विकेट आल्याचा दबाव येऊ दिला नाहीये, कारण आल्या आल्या दबाव प्रतिस्पर्ध्यांवर निर्माण केला या ठिकाणी बॅटरने। आणि इकडे फैजानच्या नावाची चर्चा आज होताना पाहायला मिळते। पहिल्या मॅचमध्ये 6 सिक्स, आता 2 सिक्स, म्हणजे तब्बल 8 सिक्स आतापर्यंत त्यांनी मारलेत। परंतु आपल्या माहितीसाठी फैजान फक्त बॅटर नाही आहेत, ते बॉलर सुद्धा तेवढे चांगले आहेत।
मला आठवतं ठाण्याच्या सेंट्रल मैदानामध्ये 6 बॉल 6 रनची मॅच गोरसईच्या विरुद्ध आपल्या बॉलिंगने सुद्धा जिंकून दिली होती यांनी. जहाँ ज़रूरत पड़ने पर अच्छी गेंदबाजी भी कर लेते हैं. हालांकि यहाँ पर इस टीम में उनका मुख्य रोल जो नज़र आ रहा है वो एक बल्लेबाज का है. गेंदबाजी के तो कई सारे विकल्प हमने देखे हैं और पिछले मैच में खासतौर पर सोहेल की गेंदबाजी काफ़ी चर्चा में रही. सुपर ओवर में भी बेहतरीन गेंदबाजी, मुख्य मैच में भी 2 ओवर में 9 रन देकर 3 विकेट्स उन्होंने चटकाए थे. करण पाटिल ज़रूर वो अंतिम ओवर उनका महंगा रहा था लेकिन उन्होंने भी इम्प्रेस किया था, विकेटें चटकाई थी उन्होंने भी. विजय गढ़वाल आक्रमण पर आते हुए बॉलिंग में पहला परिवर्तन किया गया है दिल्ली धमाका टीम की ओर से. प्रणय के पास स्ट्राइक, 5 पर बैटिंग करते हुए. ऊंचा उठा दिया है, ऊंचाई बहुत ज्यादा नजर आ रही है, दूरी नहीं है. डिप स्क्वायर लेग पर खिलाड़ी जज करते हुए और बहुत ही बेहतरीन कैच. दूसरे विकेट का पतन. जास्त उंची गाठली बॉलने आणि टायमिंग नाही करू शकले आणि त्यामुळे माघारी पडताना पाहायला मिळतील या ठिकाणी प्रणव देखील. आणि ज्या पद्धतीने विजय गढवालीने पहिल्याही मॅचमध्ये चांगली कामगिरी केली होती, याही मॅचमध्ये अभियान त्यांचं सुरुवात झालं आहे विकेटपासून. थोड़ी बल्ले के ऊपर लगी, बैट के बीचों बीच लेकर खेलना ज़रूरी था लेकिन हल्की सी भी ऊपर लगती है तो फिर यही होता है कि ऊपर ज़्यादा चली जाती है. नीचे रखने का कोई प्रयास भी नहीं था और ये कैच बहुत अच्छा. दूसरे बैट्समैन आउट हुए हैं, दूसरा अच्छा कैच इस पारी में. 23 पर 2 पायनियर स्पोर्ट्स. नए बल्लेबाज उज़ैर शेख. उज़ैर की उम्र ज़्यादा नहीं है लेकिन प्रोफेशनल लेवल का क्रिकेट खेलने का अच्छा खासा अनुभव रखते हैं और बहुत कम उम्र में खेलना शुरू किया था उन्होंने. मेरे ख्याल से अंडर 16 थे तब से वो खेल रहे हैं. बहुत ही प्रतिभाशाली खिलाड़ी है उज़ैर शेख. कई खिलाड़ियों को हमने देखा है कि भिवंडी में आकर यहाँ का जो वातावरण होता है, यहाँ की जो विकेटें होती है, उनको भापना उनके लिए इतना आसान रहता नहीं है. एडजस्ट करना थोड़ा मुश्किल ही होता है. फ्रंट फुट पर आते हुए हल्के हाथों से केवल पुश किया है मिड ऑफ की दिशा में और पहली गेंद पर अपना खाता खोलते हुए उज़ैर शेख. स्ट्राइक फैजान मेमन के पास, जिनके बल्ले से 2 छक्के निकले हैं. 12 पर बैटिंग करते हुए. पावर प्ले अच्छा रहा पायनियर स्पोर्ट्स के लिए. 23 रन बनाए बल्लेबाजों ने और एक अच्छा मौका वो 60 रन बनाने का, 60 के आगे जाने का. लेकिन उसके लिए यहाँ से भी अभी भी बहुत मेहनत करनी पड़ेगी बल्लेबाजों को. फैजान एक बार फिर से गार्ड लेते हुए अंपायर से. विजय गढ़वाली है अब उनके सामने. अक्सर देखा गया है कि दाहिने हाथ से अराउंड द विकेट गेंदबाजी करना पसंद करते हैं विजय गढ़वाली. बढ़िया गेंद. लेग कटर डालने वाले गेंदबाजों को हम देखते हैं या फिर जो भी गेंदबाज कटर डालते हैं, स्पिन कराते हैं, गेंद को थोड़ा पीछे रखते हैं तो शायद ज़्यादा फायदा मिलता है, खासतौर पर गुड लेन पर. बहुत भी पीछे आप रख नहीं सकते हो क्योंकि सामने एक ऐसे बल्लेबाज है जो पुल शॉट खेलने में माहिर है. विजय जानते हैं अच्छी तरह से, आगे भी रखेंगे तो भी मार पड़ सकती है. गति में चकमा देते हुए एक और खूबसूरत गेंद. लगातार दूसरी डॉट डिलीवरी. बहुत किफायती और सफल ओवर साबित होता हुआ विजय गढ़वाली का. एक ही टप्पे पर गेंदबाजी. खूप चांगलं आहे, याचसाठी ओळखले जातात आणि बॉलिंगसाठी यांच्याही नावावर 4 व्हीलर कार आहे खलकाता या ठिकाणी. त्यामुळे आणि भारतीय टेनिस क्रिकेटमधील नामवंत गोलंदाजांच्या यादीमध्ये हे नाव देखील समाविष्ट आहे. विजय गढ़वाली, आशीष आगरकर, योगेश भालेकर राउंड द विकेट से बहुत ही बढ़िया गेंदबाजी करते हैं. गेंद हवा में है लेकिन विकेट कीपर और बॉलर के बीच में जाकर गिरी है और फिर से कोई रन नहीं. मात्र 1 रन अभी तक खर्च किया है अपनी पहली 5 गेंदों पर विजय गढ़वाली ने. स्कोर बिल्कुल रुका हुआ है, टिका हुआ है, थमा हुआ है पायनियर स्पोर्ट्स का. 24 पर स्लॉग हिट करने का प्रयास था फैजान का. विकेट कीपर ने उतना ज़्यादा शायद वहाँ पर प्रयास नहीं किया, हालांकि काफ़ी दूर खड़े हैं. गेंदबाज के लिए भी बहुत मुश्किल था वहाँ तक पहुँचना. दोनों के बीच में जाकर गिरी थी गेंद और काफ़ी देर हवा में रही थी. ऑन साइड में प्रोटेक्शन ज़्यादा है, ऑफ साइड में 2 खिलाड़ी बाउंड्री पर.
इस बार थ्रू द लाइन उठा के खेल दिया है, आसमान में गेंद खड़ी हो गई है, फील्डर उसके नीचे, बेहतरीन कैच। दबाव बन रहा था फैजान मेमन पर क्योंकि रन्स नहीं आ रहे थे इस ओवर में, लगातार 3 डॉट गेंदें खेल चुके थे और उसी का ये कहीं ना कहीं नतीजा, थोड़े फ्रस्ट्रेट नजर आए। लेंथ डिलीवरी थी, थोड़ा क्रॉस द लाइन भी जाने का प्रयास था, टाइम नहीं कर पाए अपने शॉट को, सामने गई लॉन्ग ऑन की दिशा में और कोई गलती नहीं फील्डर द्वारा। परंतु काय बॉलिंग टाकली आहे विजय गडवालीने या ओव्हरमध्ये, फक्त 1 रन दिलाय आणि 2 विकेट घेतलेले आहेत। 2 ओव्हरमध्ये 23ची धावसंख्या। हमारे बीच मिस्टर हर्षित परमानी साहब का आगमन हुआ है, आपका हार्दिक स्वागत है भिवंडी ओलंपिक्स 2025 में। यस, संस्कार ध्यानी होते तिकडे, त्यांनी घेतलेली कॅच। 3 ओव्हरचा खेळ संपलाय, धावसंख्या झाली आहे 24। अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे, 3 विकेट परतले आहेत माघारी। एका बाजूला आपल्याला धमाका दिल्ली टीम पाहायला मिळते, एका बाजूला पायनियर भिवंडी पाहायला मिळते आणि एका बाजूला स्थानिक परंतु युवा खेळाडू, युवा टॅलेंट पाहायला मिळतं आणि एका बाजूला अखिल भारतातील तारे सितारे पाहायला मिळत आहेत। यांच्यामध्ये सुरू असणारा हा सामना पाहायला मिळतोय। भिवंडी ऑलिम्पिक म्हणजे हॅट्रिक आमदार महेश चौगुले साहेबांच्या कार्याचा गौरव सन्मान करणारी स्पर्धा आपण या ठिकाणी पाहत आहोत खरी, परंतु आजच्या रात्रीतील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय ज्यामध्ये अजूनही 3 ओव्हर बाकी आहेत। रन बनाने का औसत मात्र 8 रन प्रति ओवर और इसी रफ्तार से चलेंगे तो 6 ओवर्स में 48 तक पहुंच सकते हैं, लेकिन ज़रूर उससे थोड़े ज़्यादा बनाना चाहेंगे पायनियर स्पोर्ट्स के बल्लेबाज। निजाम मलिंगा आक्रमण जारी रखते हुए, ओ यावेळेला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी झाला होता, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय। एक धाव घेतली आहे, दुसरीचा प्रयत्न, यस 2। बाला मडवी साहब भी हमसे जुड़ते हुए, और राजू भाई आपका हार्दिक स्वागत। उमर भाई आपका भी तहे दिल से स्वागत है। 26 धावा धावफलकावर आहेत, इकडे धावा कराव्या लागतील आणि आपण पाहिलं एक 50, 55, 60 पर्यंत तरी धावसंख्या न्यावी लागणार आहे, जिकडनं फाईट होऊ शकते आणि त्यासाठी उजेर एक युवा टॅलेंटेड खेळाडू आहे। जोडीला जर पाहिलं तर योगेश भालेकर आहेत आणि समोर अनुराग शारशर। ओहो, टप्पा पडतोय, टर्न होतोय, बॉल मात्र मागे येतोय आणि इकडे पंच दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय। तुम्ही गाफील राहणार तर प्रतिस्पर्धी हावी होणार आहे। युवा टॅलेंटेड खेळाडू आहेत, व्हाईट बॉल सुद्धा, 2 धावा सुद्धा, हा बोनस झालाय दिवाळी नसताना सुद्धा। जहाँ इस तरह के बोनस आज मिलते रहे हैं पायनियर स्पोर्ट्स को। पहले ओवर में भी हमने देखा था 22 के रूप में 4 रन मिले थे, पिछले मैच में सुपर ओवर में वो लेग बाइस का चौका। अनुराग आक्रमण पर है, विकेट कीपर के आगे गिरी थी गेंद, पूरी तरह से कैरी नहीं हुई, लेकिन उसको ठीक तरह से गैदर नहीं कर पाए थे विकेट कीपर और उसी का फ़ायदा उठाया है यहाँ पर बल्लेबाजों ने। अनुराग का छोर बदला गया है, गेंदबाजी की शुरुआत की थी उन्होंने वीआईपी एंड से गेंदबाजी की थी पहले ओवर में, लेकिन अब लेट हाजी अब्दुल समद सेट स्टैंड एंड से गेंदबाजी करते हुए। 29 धावा धावफलकावर आहेत। हे दोन्ही खेळाडू जर पाहिलं तर योगेश बालेकर आणि उजेर शेख, 2 युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये। समोर दिल्लीचा महत्वाचा गोलंदाज ऑन साईडला खेळला, हा बॉल स्क्वेअर लेगला गेलाय, एक धाव तिकडे मिळणार आहे। फिल्डर येतात तोपर्यंत 1 रन कंप्लीट केली आहे। पहा, मैदानाचा फायदा घेण्याचा प्रयत्न, फिल्डिंगचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतायत। धावा तर बऱ्यापैकी झालेल्या आहेत आणि इकडे प्रत्येक बॉलवर मोठा फटका या मैदानात तुम्ही नाही मारू शकत आहे। सिंगल डबल्स देखील तेवढ्याच महत्त्वाचे आहेत आणि ते घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आणि स्कोर जर पाहिलं तर 30 वर जाताना पाहायला मिळतोय। योगेश भालेकर मागील मॅचमध्ये मोक्याच्या क्षणी कामगिरी उंचावली आणि त्याच्या जोरावर सामना जिंकला देखील गेला होता। अनुराग अप्रतिम बॉल टाकला खोलवर टप्प्याचा, परंतु चांगल्या बॉलवर देखील रन घेतलेली आहे आणि हेच करावं लागतं। प्रतिस्पर्ध्यांवर दबाव टाकायचा आहे तर तुम्हाला चांगल्या बॉलवर सुद्धा धावा घ्या, मोठा फटका नाही मारला तरी चालेल, परंतु धावफलक हलता ठेवा, हीच रणनीती सध्या दोघेही अवलंबताना पाहायला मिळत आहेत। अनुराग भारतीय टेनिस क्रिकेटमध्ये या नावाची सुद्धा चर्चा आणि दबदबा पाहायला मिळतोय, परंतु समोर एका बाजूला जर पाहिलं तर भिवंडीचेच खेळाडू आहेत, योगेश बालेकर आणि जोडीला मुंबईचे उजेर आहेत। हे दोन्ही खेळाडू जर पाहिलं तर त्यांच्या विरुद्ध कामगिरी करतायत।
रिवर्स खेळायला गेले, वेगात बॅट फिरवली खरी, परंतु पायावर बॉल आदळलाय. लेग बाईच्या स्वरूपातील एक धाव तिकडे मिळणार आहे आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. ओव्हर नंबर 4 मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळेल. भिवंडी ऑलिम्पिकची चर्चा पहिल्या दिवसापासून झाली आहे. लगातार 2 मॅचमध्ये 2 सुपर ओव्हर हे आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य पाहायला मिळालं आणि चर्चा या स्पर्धेची पाहायला मिळाली. विविध विभागातील खेळाडू पाहायला मिळाले. उद्याही ते पाहायला मिळणार आहे आपल्याला. उद्यासुद्धा दर्जेदार खेळाडू या क्रीडानगरीमध्ये येताना तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. वेगात बॉल पाठीमागे येताना पाहायला मिळेल आणि इकडे 4 धावा येताना पाहायला मिळतात. रनला महत्व आहे. ही कोंडी फुटली आहे आणि धावसंख्येचा जो ग्राफ आहे ना तो आता वर चाललाय. अजयजी, फाइन स्वीप, तेज गेंद थी और केवल गेंदबाज की गति का यहाँ पर इस्तेमाल करते हुए योगेश भालेकर थोड़ा ऊपर आए हैं बल्लेबाजी के लिए. लो फुल टॉस बन रही थी, थोड़ा सा बल्ला लगा. शॉर्ट फाइन लेग पर जो खिलाड़ी थे वो बीट हुए और बहुत तेज गति से गेंद पीछे बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए. आणखीन एक मॅच जबरदस्त होणार आहे, त्यामुळे कुठे जाऊ नका. सकाळ झाली तरी चालेल, परंतु मॅच पाहत राहा. दर्जेदार क्रिकेट आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पहिल्याच रात्रीत व्यावसायिक गटाच्या उद्या सुद्धा असंच पाहायला मिळणार आहे, त्यामुळे उद्या सुद्धा या. भिवंडी ऑलिम्पिक या वेळेला जागा नक्कीच बनवली या स्ट्रोकसाठी. कव्हरच्या दिशेने खेळलाय बॉल अडवण्याचा प्रयत्न, परंतु तोपर्यंत दुसरी धाव कंप्लीट केली गेली आहे. धावा येत आहेत आता. धावांसाठीची धावाधाव सुरू आहे आणि 4 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 38. 3 विकेट माघारी परतल्या. अजूनही 12 बॉल बाकी आहेत. 14 रन आए इस ओवर में. अनुराग का स्पेल समाप्त हुआ. विकेट लेस रहे हैं इस मुकाबले में और थोड़े रन्स भी गए उनके ओवर्स में. 2 ओवर्स में 19 रन, कोई विकेट नहीं उनके खाते में. 4 ओवर के बाद 38 रन 3 विकेटों के नुकसान पर. पायनियर स्पोर्ट्स टॉस हारने के बाद पहले बैटिंग करते हुए दिल्ली धमाका टीम के विरुद्ध. नॉकआउट मैच है ये. मैच जो भी टीम जीतेगी वो सुपर ओवर में पहुंच जाएंगी और हारने वाली टीम का सफ़र समाप्त हो जाएगा भिवंडी ओलंपिक्स 2025 में. इसलिए हर संभव कोशिश यहाँ पर दोनों टीमें भी करेंगी मैच को जीतने के लिए, इसमें कोई संदेह नहीं है. और अभी तक अच्छा खेल देखने को मिला है पहले 4 ओवर में. गेंदबाजी का जहाँ तक सवाल है, निज़ाम मलिंगा के खाते में 1 विकेट है, लेकिन सबसे कामयाब गेंदबाज विजय गढ़वाली. 1 रन देकर 2 सफलताएं उनके खाते में और विजय गढ़वाली अपना एक और ओवर लेकर तैयार होते हुए वीआईपी एंड से. मैदान का ये दक्षिणी छोर है. अभी भी ये हल्की फुल्की हवाएं बह रही है. उल्टा शॉट खेला है और बिल्कुल गैप में. थर्ड मैन बाउंड्री पर कोई फील्डर नहीं है. 4 रन मिलेंगे. उजेर के बल्ले से बाउंड्री निकलती हुई. मागील मॅचमध्ये देखील असाच एक स्ट्रोक त्यांनी खेळताना पाहायला मिळाला. आताही संधी मिळाली आणि बॉलचा अँगल पाहिला आणि त्याच्यानुसार मात्र या ठिकाणी बॅट उलटी केली आणि हा बॉल सीमारेषच्या पलीकडे पाठवलाय. उजेर छोटासा उंचीचा खेळाडू आहे, परंतु मैदानात छाप सोडतोय. टप्पा पड़ने के बाद जानते हैं कि लगातार उनकी जो गेंदें हैं विजय गढ़वाली की दाईनेत के बैट्समैन के लिए बाहर की तरफ कटती है और उसी एंगल का इस्तेमाल किया है, उछाल का अच्छा इस्तेमाल करते हुए बल्लेबाज उजेर. इस बार स्विंग करते हुए ऑन साइड में. ये भी अच्छा शॉट है, लेकिन अब की बार सीधे फील्डर के पास पहले बाउंस पर फील्डर के पास पहुंची थी गेंद. 1 रन. दूसरे की कोशिश. ओवर थ्रो का फायदा उठाया है. हालांकि बैकअप करने के लिए जो खिलाड़ी है विकेट कीपर के पीछे वो ज्यादा दूर नहीं थे, लेकिन कमाल की रनिंग बिटवीन द विकेट्स. क्या बात आहे. इकडे या. म्हणजे एक टीम जर पाहिली तर थोडीशी रेस्ट मिळाली होती त्यांना आणि एक टीम जर पाहिलं तर कंटिन्यू मॅचमध्ये होती. आणि हे दोन्ही खेळाडू जर पाहिलं तर जशी संधी मिळते ना एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत करतायत. हैराण केलंय मात्र या दोघांनी सध्या. अच्छे स्कोर की तरफ अग्रेसर है पायनियर स्पोर्ट्स की टीम. पायनियर स्पोर्ट्स भिवंडी अल्ताफ बाली फेम टीम 44 रन्स 3 विकेटों के नुकसान पर. अभी भी 10 गेंदें पारी में शेष है. एक गेंद पर औसतन 2 रन्स यानी कि 20 रन्स 10 गेंदों में बन सकते हैं और 60+ टोटल हो सकता है. और इस बार इम्प्रोवाइज तरीके से फाइन लेग की तरफ खेलना चाहते थे. गिरते पड़ते हुए शॉट खेलने की कोशिश, लेकिन अब की बार जबरदस्त उछाल प्राप्त किया गेंदबाज ने. डॉट बॉल की समाप्ति. विजय गढ़वाली के विरुद्ध लगातार आक्रमण करना ये किसी भी बल्लेबाज के लिए आसान रहा नहीं है. मिड ऑफ ऊपर है. थर्ड मैन फाइन लेग. कवर पॉइंट पर खिलाड़ी, बाकी के खिलाड़ी बाउंड्री पर. हेलीकॉप्टर, लेकिन पीछे है खिलाड़ी डीप मिड विकेट पर. अच्छा क्षेत्र रक्षण. 2 की दौड़. तेज है. ये दोनों बल्लेबाज काफी तेज है विकेटों के बीच में.
क्रिकेट काय सांगतात, तुम्ही 6-4 नाही मारले तरी चालेल, परंतु सिंगल डबल चालू ठेवा. आणि या दोघांनी काय केलं, सिंगल डबल चालू ठेवून प्रतिस्पर्ध्याला हैराण करून टाकलंय. आणि खूप चांगल्या पद्धतीने धावसंख्येचा ग्राफ पुढे चाललाय. या गतीने येत राहिलं तर 60 व्हायला हरकत नाही आहे. सिंगल को डबल में कन्वर्ट करने की कला है दोनों बल्लेबाजों के पास, और जानते हैं एक एक रन का महत्व, एक एक रन की कीमत, और एक रन कितना कीमती है. पिछले 2 मैचेस में हम देख ही चुके हैं. पिछले दोनों मैचेस टाई हुए हैं. बराबरी का संघर्ष भिवंडी ओलंपिक्स 2025 में देखने को मिल रहा है. स्कोर 46 रन 3 विकेटों के नुकसान पर विजय चले दाहिने हाथ से राउंड द विकेट. इस बार फिर से स्विच हिट का प्रयास था, आपकी बार ज्यादा दूर रखा, वाइड है. अंपायर दीपक बोराडे और नीरज राणावत इस मैच में. यह आसान फैसला था अंपायर के लिए, काफी दूर रखी हुई गेंद थी. गेंदबाज को थोड़ा सा अनसेटल भी करने का प्रयास हुआ है. इससे पहले एक स्विच हिट पर चौका प्राप्त कर चुके हैं वुडजेर. 8 गेंदों में 12 पर बैटिंग करते हुए योगेश पालेकर 3 गेंदों में 7 पर खेल रहे हैं. बिल्कुल ओवर पिच गेंद, उड़ाया, खूब उड़ाया, मिड विकेट बाउंड्री के बाहर, सिक्सर. हाईट कम फाईट ज्यादा. काय फटका खेळला या खेळाडूने. आणि आतापर्यंत सिंगल डबल्सवर जोर देत होते आणि जसा बॉल मिळालाय, बॉलला फेकून दिले सीमारेषेच्या पलीकडे, लगा तो 6 आणि 6 मारलाय या ठिकाणी या खेळाडूने. कौतुक करावं लागेल. त्याची इनिंग तुम्ही पहा ना, सिंगल डबल घेतले आणि आता गिअर चेंज करायची वेळ आली आहे ना, मैदानाच्या बाहेरच बॉल फेकलाय. सिक्सर के साथ 50 रन भी पूरे होते हुए पायनियर स्पोर्ट्स के 53 रन स्कोर बोर्ड पर. विजय गढ़वाली का ये ओवर अब महंगा साबित होता हुआ. पहले ओवर में उन्होंने कमाल की गेंदबाजी की थी. फिर से लॉफ्ट कर दिया है, फिर से गेंद जा रही है, वहां पर है खिलाड़ी और बहुत ही दर्शनीय कैच काउ कॉर्नर की दिशा में विकेट का पतन होता हुआ. 18 रनों की अच्छी पारी खेलने के बाद पवेलियन में लौटते हुए उजैर शेख. याही वेळेला मोठा फटका खेळायला गेले होते, त्याच दिशेने हवाई हल्ला केला, परंतु कॅच चांगली पकडली. 2 कॅच तर चांगल्या झाल्या, ज्या षटकारातून खेचून आणल्या. आणि तशाच प्रकारची ही कॅच होती संस्कारची. जर तिकडे पोचत नाही तर हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे देखील गेला होता. परंतु उजेरसाठी टाळ्या वाजूयात का आपण. काय जबरदस्त कामगिरी केली आहे आणि आपल्या टीमला एका चांगल्या स्थितीमध्ये आणण्याचं काम केलंय. जबरदस्त. छोटा पैकेट बड़ा धमाका. इससे पहले ओपन भी किया था उन्होंने. पहले मैच में ओपन करने आए थे, उस मैच में आउट नहीं हुए थे, नॉट आउट रहे थे, अन्य बल्लेबाजों का साथ नहीं मिला था. इस मैच में देखिए उनका क्रम बदला गया, लेकिन बहुत ही उपयुक्त योगदान दिया है उन्होंने. 9 गेंदों में 18 रन्स, 200 के स्ट्राइक रेट से रन्स बनाए हैं. एक चौका एक छक्का उनकी पारी में शामिल. 53 पर 4, 5 ओवर की समाप्ति पर पायनियर स्पोर्ट्स. संस्कार दैनी का यहाँ पर योगदान महत्वपूर्ण है, सराहनीय है. आउटफील्ड में अच्छे कैचेस लपके आए जो उन्होंने. नए बल्लेबाज प्रीतेश पाटिल कप्तान आए हैं मैदान में. अविनाश आखिरी ओवर लेकर. स्विच हिट की कोशिश, गेंद कटी है टप्पा पड़ने के बाद, बीट हुए बैटर, लेकिन वाइड का इशारा अंपायर द्वारा. स्कोर बढ़ता हुआ पायनियर स्पोर्ट्स का 54 और डीआरएस की मांग की गई है. टीवी अंपायर्स को भी काफी बिजी रखा गया है आज पूरी रात भर. और ज्यादा समय ना लेते हुए ये निर्णय सुनाते हुए वहां पर अंपायर व्हाइट बॉल, रिव्यू लॉस्ट. शेवटची ओव्हर घेऊन अविनाश राणा. बब्बू रिवर्सचा फटका खेळला जरूर, परंतु आणखीन एक चांगली कॅच पकडली गेलेली आहे. पहा, कॅचेस ज्या झाल्यात त्या सीमारेषेच्या जवळ झालेल्या आहेत. फटका चांगला खेळला, परंतु इकडे विकेट येताना पाहायला मिळाले. रिव्हर्स खेळला,
परंतु जशी बॉलिंग तशी फिल्डिंग लावली दिल्लीवाल्यांनी. कटर थी, विद द टर्न खेला था, इससे पहले भी प्रयास हुआ था लेकिन सीधे फील्डर के पास बिल्कुल श्रीनाथ एंटरप्राइजेस प्लेयर्स पेविलियन के सामने हिरल पटेल और प्रदीप लखोटिया जिन्होंने ये श्रीनाथ एंटरप्राइजेस प्लेयर्स पेविलियन स्पॉन्सर किया है, उनका शुक्रिया. 54 पर 5. सर 54 रन झालेले आहेत, 5 बॉल बाकी आहेत आणि कुठेतरी एक 7-8 रन जरी आले तर 60च्या पुढचं टार्गेट चांगलं होऊ शकतं इकडे. आणि त्यामुळे ते पाहिजे येणाऱ्या 5 बॉलमध्ये किती रन येतील. दीपू माळी सिक्सर किंग आहेत, मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अविनाश राणा दिल्लीसाठी बॉलिंगला शेवटच्या ओव्हरमध्ये आलेले आहेत. धावसंख्येला थांबवण्याचा प्रयत्न त्यांचा आहे, परंतु कुठेतरी 5 बॉल जे आहेत ना ते निर्णायक असणार आहेत. धावसंख्येला 60च्या पुढे नेणं तरी गरजेचं आहे. 60 तक तो पहुंचना ही चाहिए मेरे ख्याल से, क्योंकि अभी भी 5 गेंदे हैं और 60 के लिए आपको 6 रन चाहिए. एक बड़ा हिट निश्चित रूप से 65 के करीब टोटल यहां पर रखा जा सकता है स्कोर बोर्ड पर. दीपेश माली आखिर के ओवर्स में बहुत ही विस्फोटक बैटिंग करने के लिए जाने जाते हैं. दबंग दीपू. बढ़िया गेंद, इस बार हुक करने का प्रयास था, आंखें हट गई थी गेंद के ऊपर से, शरीर से टकराई और इसी बीच 1 रन लेग बाइस का इशारा अंपायर द्वारा. 55 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. अंतिम षटक येणारे 4 बॉल खूप निर्णायक असणार आहेत. भिवंडी ऑलिम्पिकच्या पहिली रात्र जी व्यावसायिक गटाची होती ना चर्चेत राहिली आणि त्यामुळे उद्याची गर्दी याहीपेक्षा जास्त वाढणार आहे, कारण अगदी दर्जेदार आणि व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट आपल्या सगळ्यांना पाहायला मिळत आहे. जहाँ कल ताई पैकर्स पालघर टीम भी खेलने वाली है, जो टीम अच्छा कार्य कर रही है इस सीजन में. हो, क्या ये गेंद क्यारी हुई है, शायद पहले बाउंस पर विकेट कीपर तक पहुंची है. एज लगा था बल्ले का. या विकेटवर बॉल थोडासा जास्त वळतोय, म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त वळण घेतोय, त्यामुळे बऱ्याचशा फलंदाजांना अडचण झाली आहे. आणि इकडे अविनाश राणा देखील या खेळपट्टीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतायत. खरे येस, जबाबदार पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने प्रितेश टीमचे कॅप्टन आहेत. बिग हिट समोर उडवलाय प्रितेशच्या बॅटमधून. फिल्डर फक्त पाहत राहिले. दापोडेचा हा स्टार टीमचा कॅप्टन आहे. बॅटिंग त्याचबरोबर जर पाहिलं तर फिल्डिंग आणि कॅप्टनशिप या तिन्ही गोष्टी केल्यात प्रितेशने. वाह प्रितेश वाह. और टोटल 60 के पार पहुंच चुका है. उछाल लेती हुई गेंद थी, बैक ऑफ लेन डिलीवरी, लेकिन आड़े बैट से सामने प्रहार किया है वाइडिश लॉन्गॉन के ऊपर से. जबरदस्त प्रहार, 6 रन. कौतुक करावं लागेल प्रितेशचं. 61-60च्या पुढे पाठवलं या स्कोरला. हार मानणार नाही आज आम्ही फाईट करणार, हे सुद्धा पॉइंटर स्पोर्ट्सने दाखवलंय. या वेळेला देखील समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. एक धाव घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल मात्र त्या ठिकाणी दिलाय. फेकी होते आणि तिकडे रनआउटची विकेट आली आहे. प्रितेश मात्र स्ट्राईकला आलेत. 62. प्रितेश अपने पास स्ट्राइक रखना चाहते थे. गेंद ज़्यादा तेज़ भी ट्रैवल नहीं कर रही थी वहाँ पर आउटफील्ड में, लेकिन फील्डर बहुत तेज़ थे. लॉन्ग ऑन बाउंड्री से आए थे. अच्छा क्षेत्ररक्षण, अच्छा थ्रो, उसके बाद बाकी का कार्य पूरा करते हुए गेंदबाज अविनाश राणा राउंड द विकेट से फिर से थोड़ा बैक ऑफ लेंथ ही रखा था. हार्डे बैट से सामने प्रहार करते हुए प्रीतेश पाटिल. इस दफ़ा टाइमिंग उतनी सटीक नहीं थी. संस्कार दैनी ने आज वाकई में प्रभावित किया है. आउटफील्ड में बहुत अच्छे कैचेस भी लपके हैं. उमर खान नए बल्लेबाज नॉन स्ट्राइकर से इन पर रहेंगे. अंतिम गेंद पारी में शेष है. पायनियर स्पोर्ट्स का स्कोर 62 रन 6 विकेटों के नुकसान पर. आखिरी गेंद का सामना करते हुए प्रीतेश पाटिल. पुल कर दिया है. ऊंचाई बहुत अधिक है. क्या इसमें दूरी है? फील्डर है बाउंड्री पर. ओ, मिड विकेट बाउंड्री पर गलती. कैच ड्रॉप. दूसरे की कोशिश करेंगे बल्लेबाज. रॉन्ग एंड थ्रो भी पहुंचा है और 2 रन से यहाँ पर कंप्लीट होते हुए. तो इस तरह से पारी समाप्त होती हुई पायनियर स्पोर्ट्स की 64 रन बनाए हैं और 65 रनों की चुनौती सुपर 6 में पहुंचने के लिए दिल्ली धमाका टीम के सामने. पिछले मैच में 64 का टारगेट था, इस मैच में 64 बने हैं और 65 का टारगेट है. 65 टू विन इन 36 बॉल्स. म्हणजे आजच्या रात्रीतील हायेस्ट स्कोर करण्याचा कारनामा पॉइंटरने केलेला या ठिकाणी.
आणि ज्या पद्धतीने ते क्रिकेट खेळतात त्यांचं कौतुक करावं लागेल. 36 बॉलमध्ये 65 हायेस्ट आहे. धावसंख्या मोठी आहे, परंतु क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. दिल्लीचा संघ जबरदस्त आहे, परंतु आपली युवा मुलं सुद्धा तेवढीच चांगली आहेत. दुसऱ्या डावात काय होणार ऐकण्यासाठी व्हॉइस ऑफ भिवंडी घेऊन जातोय तुम्हाला या ठिकाणी सिद्दीक बाबे सरांकडे, आणि व्हॉइस ऑफ IPL घेऊन जातोय तुम्हाला कुणालजी दाते सरांकडे. धन्यवाद. धन्यवाद अजय करत. धन्यवाद चंदू शेट्टी जी. आइए दोस्तों, भिवंडी ओलंपिक के आखिरी इनिंग की तरफ हम जा रहे. पायनियर स्पोर्ट्स ने एक अच्छा टोटल रखा है. 65 रनों का टीम दिल्ली धमाका के सामने. मेरे साथ मिस्टर IPL कुणाल दाते सर जुड़ चुके. वेलकम. आधे घंटे के बाद सुबह शुरू हो जाएंगी. आज 2 सुपर ओव्हर. इम्पैक्ट प्लेयर ची माहिती इथे देण्यात येते. फैजान मेमन की जगह पर वेदांत एज ए इम्पैक्ट प्लेयर अब खेलते नजर आएंगे पायनियर स्पोर्ट्स में. तो बल्लेबाजी हो चुकी है फैजान मेमन, अब सब्स्टिट्यूट यहां पर कर दिए गए. उनकी जगह पर वेदांत अब इन एक्शन आपको नजर आएंगे. खेल की शुरुआत होती हुई दिल्ली धमाका के दोनों ओपनर्स बीच मैदान पर. 65 रन. रात के इस स्थिति में सिर्फ एक टीम है जिसने 60 का लक्ष्य छुआ था, तपस्या स्पोर्ट. कल ठीक 3:30 बजे BC4 फॉर्मेट में आप देखेंगे मैगी 11 और तपस्या स्पोर्ट्स के बीच में 2-2 हाथ. सेकंड सेमीफाइनल इन BC4 फॉर्मेट ग्रुप बी. कल फिर 5 मैचेस ओपन इंडिया कैटेगरी में आप देखेंगे. देखना है कि गेंदबाजी किसके हाथ में दे रही है पायनियर. दोनों ओपनर बीच मैदान पे आ चुके हैं. संजू कनौजिया बहुत ही ज़बरदस्त बाएं हाथ के बैट्समैन हैं, अच्छे स्ट्रोक प्लेयर हैं. लोकेश मीना और संजू कनौजिया गेंदबाजी के लिए मोर्चे पे लगाया गया है. ओमकार तारमाले फास्ट और फ्यूरियस गेंदबाज हैं. अच्छी रफ्तार है उनके पास और कई मर्तबा रफ्तार में बल्लेबाजों को गिरफ्तार कर चुके. ओमकार तारमाले. पहली गेंद वाइड फुल टॉस गेंद थी. बल्ले का मोटा सिरा, मिसफील्ड और गेंद बाउंड्री के बाहर. 4 रन. खराब फिल्डिंग. या धावा थांबवाव्या लागतील पायनियर स्पोर्ट्सला. असं करून चालणार नाहीये. डू ऑर डाय मॅच आहे आणि सुपर 6 मध्ये प्रवेश होईल इथून जर तुम्ही जिंकलात तर. आणि अशा परिस्थितीमध्ये अशी फिल्डिंग करून चालणार नाहीये. लोकेश मीनाच्या खात्यामध्ये या 4 धावा जातील आणि तिथे हुलकावणी दिली आहे त्या फिल्डरला. धावा मिळतात 4. ठीक है. ऑफ द बैट एंड रोज टू दी थर्ड मैन. बाउंड्री. स्लॉपी वर्क फ्रॉम
शॉर्ट थर्मैन फील्डर। चौके से खाता खुला है लोकेश मीना का। ओमकार तारमाले रिवर्स, ये कमाल का शॉट है। गेंद थर्ड मैन बाउंड्री के बाहर, गति को बहुत अच्छा यूटिलाइज किया। 4 रन मीना ने। कडक बॅटिंग, पहिल्या बॉलवर चौकार आला मिसफिल्डचा, परंतु त्याच्यानंतर ओळखलं होतं की कुठेतरी बाहेर जाणारेच बॉल सुरुवात होईल या ओव्हरमध्ये ओंकार कडून, आणि त्याचमुळे बरोबर विथ द स्पिन बॉलला उलटा खेळला. थर्ड मॅन आतमध्ये आहे आणि त्याच्या डोक्यावरून बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. भिवंडी ऑलिम्पिक 4 चौकार येतोय. मीना वैसे भी उर्दू में साकी को कहते हैं, ये रनों की शराब पिला रहे हैं गेंदबाज को। बैक टू बैक दूसरा चौका आता हुआ। पॉजिटिव अप्रोच लग रहा है दिल्ली धमाका का। ओमकार से कुछ बातें की है वहाँ पर सोहेल ने, टीम के कैप्टन ने, प्रीतेश ने। ओमकार तारमाले राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए आगे रखी हुई गेंद ऑन ड्राइव किया। सर्कल में खिलाड़ी नहीं है, दूर से खिलाड़ी पहुंचे। 1 रन, 9 पे पहुंचा स्कोर। हा चांगला बॉल होता मागच्या 2 बॉलच्या तुलनेमध्ये. एक ठीक आहे, पहिल्या बॉलवर मिसफिल्डचा चौकारला, त्याच्यानंतर बॅटरला क्रेडिट द्यावं लागेल आणि त्याच्यानंतर ओमकारला क्रेडिट देणं गरजेचं आहे. हा बॉल चांगल्या टप्प्यावर त्याने टाकला. 3 बॉलचा खेळ संपलाय. सर्वाधिक मोठं टार्गेट चेस करायचं आहे दिल्ली धमाकाला, हेमंतजी बनियल यांच्या टीमला. धावा झाल्यात 9. एक बात है कि अगर ओमकार तारमाली की गेंदें सही सिमत में गई तो बहुत मुश्किल गेंदबाज है बल्लेबाजी के लिए। कनौजिया को बेहतरीन पुश, बिल्कुल गेंद के ऊपर आकर सॉफ्ट एंड ड्राइव किया संजू कनौजिया ने। 1 रन से स्कोर 10 पे पहुंचा है। ये देखिए सुबह के संकेत मिलते हुए, क्योंकि परिंदे अब उठ चुके। ओमकार तारमाले, मीना को क्रॉस बैटेड स्ट्रोक, शॉट में नहीं है दम, रन मिलेंगे कम। 1 रन और आता हुआ 11 पे पहुंचा स्कोर। पॉजिटिव रिप्लाई हम देख रहे हैं दिल्ली धमाका का। हो चांगला इथे रिप्लाय दिलाय. सुरुवात धडाक्यात झाली, 2 चौकार आलेत, परंतु त्याच्यानंतर काही डॉट बॉलही आलेले आहेत आणि कदाचित थोडंसं मॉइश्चर, दवाचाही परिणाम. जिथे जिथे हिरवं गवत आहे, कारण आता ऑलमोस्ट आपण सकाळच्या सत्रामध्ये आलेलो आहोत, थोडा जो दवाचा परिणाम जाणवतोय, त्याचमुळे बॉलला कोरडं करून दिलं जाते. माती लागते बॉलवर, तो साईड होणं कठीण जातं. तारमाले आड़े बल्ले से खेला है, पीछे फील्डर हैं। एक ये देखिए थोड़ा फंबल किया था, लेकिन एक ही से सेटिस्फाई हैं। पॉजिटिव रिप्लाई हम देख रहे हैं दिल्ली धमाका का। 1 ओवर 12 रन, कोई विकेट नहीं। एंड ऑफ द फर्स्ट ओवर 12 फॉर नो विकेट। पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 रन 12 धावा. दिल्ली धमाका क्रिकेट क्लब या मॅच मध्ये लक्ष आहे 65 आणि 65 पर्यंत पोहोचायचं असेल तर काहीशी अशी सुरुवात पाहिजे होती. त्या 12 रन आल्यात. सुपर संजू कनौजिया आता बॅटिंगसाठी. दिल्लीचा रणधुरंदर आहे, धावा सातत्याने करतो आणि लोकेश मीनाचा स्टान्स नक्की आवडला आपल्याला. पहिल्या ओव्हरमध्ये ज्या पद्धतीने त्याने स्टान्स घेतला, ज्या पद्धतीने तो बॅटिंग करत होता, तो इंटेंट दिसतोय, ती धावांची भूक दिसते. परंतु भिवंडीच्या सुपरस्टार्सला चांगली कामगिरी करावी लागेल पायनियर स्पोर्ट्स कडून. सेकंड ओव्हरमध्ये सोहेल चिता कॅम्पचा बॉलर आहे आणि सोहेलने इम्प्रेस केलंय. चिता कॅम्प म्हटल्यानंतर वेगवान गोलंदाजांची खाण आहे. सोहेल शेख बॉलिंग मार्कवर. अनेक खेळाडू त्या चिता कॅम्पमधून महाराष्ट्र क्रिकेट गाजवत आहेत. शॉर्ट बॉलचा वापर नाही, हा बॉल खराब आहे आणि या बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. यूज इट 6. पीछे रखी हुई गेंद थी,
हाफ ट्रैकर थी, बहुत जल्दी पोजीशन किया था और ये देखिए बेहतरीन हुक शॉट खेला है डीप स्क्वायर लेग पर 6 रन। देखिए शॉर्ट गेंद जब बल्लेबाज को नजर आती है ना तो उसके आंखों की चमक बढ़ जाती। येस एक्झॅक्ट. परंतु मी प्रेक्षकांचंही कौतुक करेन. पहा तुम्हाला जिथे जिथे मॅजिक बॉक्स पाहायला मिळतोय तिथेही प्रेक्षक सातत्याने आनंद घेत आहेत या स्पर्धेचा. आता मध्यरात्रीचे वाजलेले 3:35 तरी देखील मोठ्या संख्येने प्रेक्षक इथे उपस्थित आहेत आणि हे प्रेम आहे क्रिकेटवरचं. महेशजी चौगुले साहेब, दमदार आमदार, हॅट्रिक MLA यांच्या माध्यमातून भिवंडी ऑलिम्पिकचं आयोजन तुमच्या समोर आहे. अजूनही आपल्या बरोबर आनंद घेत आहेत. ओ परफेक्ट यॉर्कर, याच टप्प्याचा मी मगाशी उल्लेख करत होतो. पहिला बॉल शॉर्ट बॉल होता, त्याच्यावर तुटून पडला सुपर संजू आणि त्याच्यानंतर सन्मान दिला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. 1 रन मिळते. टीमची धावसंख्या 19. Yes, good comeback from Sohail Sheikh, but equally played by Sanju Kanodia. 19 विदाउट लॉस. एक पार्टनरशिप बिल्ट होते. पहिल्या ओव्हरमध्ये 12 रन आले. या ओव्हरमध्ये एक सिक्सर, एक सिंगल, 7 रन. या ओव्हरमध्ये लेफ्ट हँडेड अँड राईट हँडेड बॅटरचं कॉम्बिनेशन असल्यानंतर लेंथमध्ये देखील बदलाव करायचा असतो आणि सातत्याने डोक्यामध्ये काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होतो. जो संजूने सिक्सर मारला होता तो बॉल कदाचित आलाय मॅच बॉल आणि तोच बॉल आता इथे देत असताना बॉलरकडे एक मोठा षटकार आला होता. संजू कनौजिया आणि लोकेश मीना ही ओपनिंग बॅटरची जोडी आहे. धावा झाल्यात 19 रन. पुढचा बॉल रिव्हर्स स्वीप, बॉलला ठेवलंय पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने. बॅकवर्ड पॉइंटला टर्न होतोय आणि तिथे धावा मिळतील 4. येतोय चौकार. लग रहा है कि लोकेश मीना गजब की बल्लेबाजी कर रहे हैं. ये देखिए रिवर्स फॉलिंग स्वीप, कमाल का शॉट, जोखिम भरा, विकेट एरिया में जाता हुआ 4 रन. कडक बॅटिंग लोकेश मीनाची आणि मी मगाशी देखील उल्लेख केलाय त्याचा स्टान्स पहा, खेळण्याची पद्धत पहा, तो इंटेंट दिसतोय त्याच्या फलंदाजीमध्ये. धावांची भूक आहे. परंतु सोहेल शेखला कमबॅक करावं लागेल. विकेट्स घ्याव्या लागतील. विकेटचा दबाव येईल कारण आता जगत सरकार नाहीये टीममध्ये, इम्पॅक्ट प्लेअर नाहीये. त्याच्यामुळे आता या मॅचमध्ये विकेट घेतलं तर कमबॅक होऊ शकतं पायनियर स्पोर्ट्सचं. परत एक वेळा उलटा खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला बीट केलंय. हिट लेन सरळ विकेट कीपरच्या हातात डॉट. अच्छी लंबाई की गेंद थी, गुड लेन पे पड़ने के बाद अतिरिक्त उछाल था, फिर स्विच हिट खेलना चाहते थे मीना. 4 बॉलचा खेळ संपलाय. 4 बॉलमध्ये या ओव्हरमध्ये आतापर्यंत 11 धावा आल्यात. टीमची धावसंख्या 23. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 12. 65चं लक्ष्य आहे. मॅच ऑन. मजा येईल या मॅचमध्ये. 42 अजूनही करायचे आहेत. पुढचा बॉल यावेळेला लॉफ्ट केलाय. इथे संधी निर्माण झाली आहे. डीप मध्ये फिल्डर येत आहेत. ओमकार तारमाळे कोणती चूक करणार नाही. पहिली विकेट गारत आणि नक्कीच विकेटची आवश्यकता होती. तीच तर चर्चा आपण करत होतो. मच निडेड विकेट फॉर बॉलिंग साइड आणि शेवटी ती विकेट घेतली आहे गोलंदाजीमध्ये गोलंदाज सोहेल शेखने. ये देखिए ऑफ स्टंप के बाहर से अंदर आती हुई गेंद पे शॉट खेला था और आउट हो गए लोकेश मीना. मीना से कह दिया, मीना आ गया तेरा दीवाना. पहली विकेट, मच नीडेड विकेट. देखिए जगत सरकार टीम में नहीं है, ये बहुत बड़ा बेनिफिट है पायनियर स्पोर्ट्स को. हालांकि पायनियर स्पोर्ट्स ने आज बढ़िया क्रिकेट खेला है. ढलती हुई रात में जबरदस्त क्रिकेट चल रहा है भिवंडी ओलंपिक में. सम्मानीय हैट्रिक आमदार अभी भी हमारे साथ है, तमाम मित्रों के साथ. रवि पाटिल, साथ ही साथ एडवोकेट संजय श्रीवास्तव, आनंद नायडू साहब, सोनावणे उमेश. न्यू बॅटर अर्शु खान. ओ शॉर्ट बॉल, परत एक वेळा शॉर्ट बॉल. कटरचा वापर करायचा होता, परत चूक केली आणि बॉलला पाठवलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. यूज इट 6. कमाल का हुक शॉट, इससे कहते हैं एक मारा सॉलिड मारा.
ये देखिए बेहतरीन हुक शॉट, गेंद की लाइन के अंदर आए, तारामंडल में भेज दिया वहां पर सोहेल शेख को। कमाल का शॉट आरशू खान का। फिल्मों में लगान, जंग में जवान और खेतों में किसान और भिवंडी ओलंपिक और दिल्ली धमाका में आरशू खान। आल्या आल्या सिक्सर उडवलाय. 29 लॉस ऑफ 1 विकेट टीम दिल्ली धमाका. मी अजूनही इथूनही म्हणेन की विकेट जर आल्या तर मॅच मध्ये कलाटणी येऊ शकते या टीमच्या दरम्यान. आणि सोहेलचं हे षटक होतं भरपूर महागडं होतं. 17 धावा त्याने या ओव्हरमध्ये खर्च केल्या. 17 रन पहिल्या ओव्हरमध्ये 12 होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 17 आल्या. टीमची धावसंख्या 29, 29, एक फलंदाज बाद. कुणाल सर, आपको लगता नहीं कि दिल्ली धमाका का जो गेम प्लान है वो बिल्कुल क्लियर नजर आ रहा है? अटॅक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. येस एक्झॅक्ट. आणि तसंच खेळ करावा लागेल कारण जगत सरकार नाहीये तर कोणाला तरी अटॅक करणं गरजेचं आहे. तेच आपण पाहिलं मगाशी करताना पाहायला मिळाला. लोकेश मीना तो आउट झाला 3 चौकार मारून आणि त्याच्यानंतर संजूने एक सिक्सर मारला. मैदानामध्ये आरशू खान आला आणि त्याच्या बॅटमधून देखील एक सिक्सर आलाय. मरता क्या ना करता, ओमकार तारमाले को कंटिन्यू रखा है पायनियर स्पोर्ट्स ने. सामना करेंगे संजू कनौजिया. इनकी बैटिंग के स्टैंडर्ड को देखिए, सिक्के के दो रुख रहते हैं, हेड और टेल. ये संयम और आक्रमण का मिला जुला असर है सुपर संजू कनौजिया. कब अटैक करना है, कब डिफेंड करना है, इनसे बेहतर कोई नहीं जानता है. ओमकार तारमाले फील्डिंग में थोड़ा बदलाव कर रहे हैं. सामना करेंगे संजू कनौजिया. इस मरतबा टैप जरूर करना चाहता, गेंद दूसरी स्लिप में गई, कोई रन नहीं. दूर से खेले थे वहां पर ओमकार तारमाले. रफ्तार के शहंशाह है, बीच बीच में धीमी गेंदों का भी अच्छा मिश्रण करते हैं. विकेटों में गेंद थी, कॉपी बुक स्टाइल में पुश किया, वाइडी शॉट, मिड ऑन, 1 रन. ओवर स्टैपिंग के लिए अंपायर ने तीसरे अंपायर की मदद ली है. ये महंगा पड़ सकता है रिजल्ट. ऑनफील्ड अंपायर देखिए, मेरे ख्याल से पॉपिंग क्रीज बनाने के लिए, सॉरी, पूछो यार, आपने तीसरे अंपायर को डिसीजन रिफर किया है ना? यस. कुणाल सर, कुछ टीमें ऐसी रहती है जो सब नहीं करते हैं वो करते हैं. कल टाई पैकर्स पालघर और मीत स्पोर्ट भिवंडी, एक तरफ प्रिंस ऑफ भिवंडी विवेक शेलार, तो एक तरफ मुंबई का गोल्डन पैच क्रिकेट का ओमकार देसाई. हालांकि कल ठीक 4 बजे सिटी क्रिकेट BC4 का दूसरा सेमीफाइनल मैगी बनाम तपस्या स्पोर्ट. कल ये दूसरा मैच रहेगा. श्रीतेज 11 सारोली पुणे और मनीष 11 झारग्राम. ये दोनों टीमें, उमर खान को आप देख रहे हैं, देखना है कि तीसरे अंपायर के निर्णय की इस वक्त इंतजार किया जा रहा है.
तीसरे अंपायर शशि साटम, अंपायर्स कॉल। देखिए संजू, आपको बल्लेबाजी करना है, अंपायर्स कॉल तीसरे अंपायर ने यहां से निर्णय दिया है। बहुत ही अनुभवी अंपायर्स है। ये आता हुआ रिप्ले, अंपायर्स कॉल। खेल की शुरुआत करना है प्लीज। तीस रन 1 विकेट। दिल्ली धमाका 65 के लक्ष्य को छूने की कोशिश करिए ग्रुप ए से सुपर 6 में पहुंचने के लिए। ओमकार तारमाले सामना करेंगे बल्लेबाज अर्शु खान। फील्ड की जमावट, 4 खिलाड़ी सर्कल में। आशु को सीधा स्ट्रोक खेला है, 6 रन। तीर निकला कमान से, जा मिला आसमान से, चंद्रयान की यात्रा पे भेज दिया है ओमकार तारमाले को। क्लासी स्ट्रोक, डाऊन दी ग्राउंड सोपं नाहीये ओमकार तारमाळे सारख्या बॉलरच्या विरुद्ध असं आक्रमण करणं, परंतु आर्शू खान, ओ काय स्ट्राइक आहे, नीट अँड क्लीन एअर स्ट्राइक करत असताना बॉलला फेकून दिले समोरच्या दिशेने, स्ट्रेट डाउन दी ग्राउंड। इट्स ह्यूज हिट 6। नाम अर्शु खान है, लेकिन ये गेंदबाज के आंख से आंसू निकाल रहे हैं। अच्छी वापसी, तीखा जवाब, लेन गेंद थी और बल्ले के करीब से गई विकेट कीपर के पास। चांगला कटर पडल्यानंतर अगदी वेगाने निघाला विकेट कीपरच्या हातात आणि नक्कीच त्या लेंथवरून एक उसळी प्राप्त होते या बॉलरला, कारण ओमकार तारमाळेकडे ती एक हाईट आहे, खांद्याचा चांगला वापर करतो आणि तो बॉल इथे त्याने टाकला। टीमची धावसंख्या 36, 36 धावा। विकेट चाहिए यहाँ पॉइनियर को मैच में वापसी के लिए। तारमाले, ओह व्हाट अ बॉल, पूरी तरह से खोल के रख दिया है। लगता है कि उस सिक्सर से ओमकार तारमाले बहुत ज्यादा खफा है। यस, आणि त्यानंतर डोक्याचा वापर पहा, दोन्ही पाय पूर्णपणे खोलून ठेवलं बॅटरला, पडल्यानंतर लेग कटर बाहेर निघाला आणि सरळ विकेट कीपरच्या हातात गेलाय। कटरचा चांगला वापर केलाय। हा फ्रंट अँगल व्ह्यू 70-70 स्पोर्ट्सवर लाजवाब बॉल होता। पडल्यानंतर ओ पूर्णपणे खोलून ठेवलाय, हाईट बा, कॅरी पा कुठे केलाय बॉलर, बॉल हा विकेट कीपरने। राइजिंग और सरप्राइजिंग गेंद थी। इस मरतबा हेलीकॉप्टर ड्राइव है, पीछे खिलाड़ी, ओह माय गॉड, भाले करते वहां पर, लेकिन फील्डिंग लाजवाब हुई है। आइए देखते हैं रिप्ले में। हेलीकॉप्टर ड्राइव था, हवा में पहुंच गए थे भालेकर, आई थिंक ड्रॉप। यस, ड्रॉप तर झाला परंतु सोपा नव्हता। 18 बॉल मध्ये 28 धावा करायचे आहेत। 18 बॉल 28 रन। कुणाल सर देखिए, जब आप कट टू कट मैच खेलते हैं और बड़ा मैच, तो आपको फुल में कन्वर्ट करना होता है। 18 में अब चाहिए 28 रन। येस, नो डाऊट। आणि हाताला लागला तर आपण नेहमीच ते विश्लेषण करत असतो की कॅच होता, आणि तो प्रयत्न केला, त्याने जवळ पोचला, हाताला लागला, निसटला बॉल हातातून आणि कॅच ड्रॉप। आता 18 बॉल 28 धावा करायचे आहेत। 18 गेंदे 28 रन।
असं हे समीकरण असेल. परत एक वेळेला फार एंड कडून बॉलिंग होईल. लेट हाजी अब्दुल समद सेट स्टँड एंड कडून या ओव्हरमध्ये. आणि आतापर्यंत जो हा सामना रंगलाय ना, हा दोलायमान अवस्थेमध्ये. अजूनही कुठल्याच टीमचा विजय निश्चित झालेला नाहीये. जरी या मॅचमध्ये पारडं जड असेल दिल्ली धमाकाचं, तर याच्या अगोदरचा सामना वसीमभाई फॅन क्लबच्या विरुद्ध असाच काढला होता या टीमने, पायनियर स्पोर्ट्सने. वेदांत इम्पॅक्ट प्लेयर आता बॉलिंग करण्यासाठी सज्ज होईल. वेदांत पाटील फ्रॉम टेंबिवली. गोलंदाजीचा ऑप्शन वाढवलाय या टीम मध्ये इम्पॅक्ट प्लेयर घेत असताना. फैजान मेमनला सबस्टिट्यूट केलं कारण त्यांनी बॅटिंग मध्ये तो जलवा दाखवला. मागच्या मॅच मध्ये 6 सिक्सर मारले. याही मॅच मध्ये फैजानने पहिल्या 2 बॉलवरच आक्रमण सुरू केलं. 2 सिक्सेस मारले बॅक टू बॅक. 37 ओव्हर नंबर 4 इन प्रोग्रेस. पहिला बॉल. वेदांचा कटर पडल्यानंतर बाहेर निघाला सरळ विकेट कीपरच्या हातात आणि रिव्ह्यूचा वापर इथे वाईड बॉलसाठी. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आरशू खानचा. बॉलमध्ये टर्न चांगला होता आणि त्याचमुळे बॉल जास्त वळलाय. तो बॅटरला नाही कळला. आणि आता पाहूया टीव्ही अंपायर कडून निर्णय काय येतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. इट्स अ फेअर डिलिव्हरी. बॅटर पहा क्रीजच्या आतमध्ये कुठे शफल होऊन खेळतोय. त्याचमुळे टीव्ही अंपायरने हा निर्णय दिलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. परत एक वेळा बॅकफुटला जात असताना पंच करण्याचा प्रयत्न. शॉर्ट कव्हरला बॉल अडवला जाईल तोपर्यंत एक सिंगल मिळते. टीमची धावसंख्या पुढे जाईल. सिंगलच्या मदतीने धावा झाल्या 38. इस सीजन में वेदांत पाटिल ने बहुत खूबसूरत गेंदबाजी की है और ऐसे समय पे कप्तान ने उनको बुलाया है जब पायनियर को विकेट की तलाश है. मुश्किल गेंदबाज है दाएं हाथ के बैट्समैनों के लिए. पण आता संजूच्या समोर त्याची खरी कसोटी असेल म्हणूनच ती चर्चा होते. लेफ्ट आर्म सीमर वर्सेस लेफ्ट हँडेड बॅटर. नेहमीच एक बॅटल असतं आणि ज्याच्याकडे रॉंग वन तो त्याच्यामध्ये यशस्वी होतो. म्हणजेच काय बॅक ऑफ द हँड जो उलटा टाकला जातो. परंतु आता तीच चर्चा वेदांबरोबर सगळे खेळाडू करताना आपल्याला पाहायला मिळतात पायनियर स्पोर्ट्सचे, की हे जे बॉल आहेत उर्वरित 4 याच्यामध्ये संजूला कसं शांत ठेवता येईल. संजूला शांत ठेवलं मॅचमध्ये पायनियर स्पोर्ट्स. संजूने आक्रमण केलं मॅचमध्ये दिल्ली धमाका. तोच सगळ्यात मोठा प्रश्न आहे आता या ओव्हरच्या दरम्यान. वेदांत देखील काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये. टेंबिवलीसाठी चांगलं क्रिकेट खेळत आलाय. बॉलला चांगला फिरवतो. लेग कटर चांगले आहेत त्याच्याकडे. आणि फिरोजने मागचा बॉल तुम्हाला आठवत असेल काय टाकला होता एनबी स्पोर्ट्स कडून. ओ तसाच बॉल होता. कट केलाय. पॉइंटला कॅच. परत एक वेळा भालेकर. पॉइंटला झेल सुटलाय. मी मगाशी देखील उल्लेख केला होता की फिरोजने जो शेवटचा बॉल टाकला होता जिथे मॅच टाय झाली होती तो बॉल असाच आतमध्ये आला होता संजूसाठी आणि इथे तेच घडलं. कमाल का एफर्ट रहा था वहाँ पे भालेकर का. ये मुश्किल अवसर था. ये देखिए पूरे अपने आप को स्ट्रेच कर कैच लेने की कोशिश की थी. कभी कभी ऐसा होता है कि एक बार गेंद आपके तरफ चली गई तो आपका पीछा ही करती. 26 धावा पाहिजेत. 15 गेंदे 26. 15 बॉल आणि 26 धावांची आवश्यकता. आणखीन कट टू कट मॅच. बॅक टू बॅक 2 सुपर ओव्हर झाल्यात. मॅच रेफरी देखील विचार करतायत. 2 सुपर ओव्हर पाहिल्यात आज प्रेक्षकांनी. ओ परत फिरवलाय बॉल आणि परत एक वेळा तेच दृश्य. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बीट केलं जाते राईट हँडेड बॅटरला. या मॅच मध्ये कमबॅक करून देतोय इम्पॅक्ट प्लेयर वेदांत पाटील. सही समय पे अच्छी गेंदबाजी. $2 डॉट बॉल 2 सिंगल या ओव्हरच्या दरम्यान. 26 पाहिजेत आता.
14 गेंदे 14 गेंदे 26 रन. व्हॉट अ मॅच. अगदी मध्यरात्री सकाळी या सामन्यामध्ये आनंद येतोय. फिरवण्याचा प्रयत्न परत एक वेळा. बॉल हवेत होता, नॉन स्ट्रायकिंग एंडला डिरेक्ट हिट झालाय का. प्रयत्न सुरू होता. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे रनआउट चेक करण्यासाठी. जान की बाजी लगा रहे हैं खिलाड़ी. देखना है कि तीसरे अंपायर की मदद ली गई है. क्या बल्लेबाज अपनी क्रीज में पहुंचे. डिसीजन पेंडिंग. थर्टी 39 रन स्कोर बोर्डवर आहेत आणि आता डिसिजन पेंडिंग आहे रनआउट साठी. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला. आउट. कुणाल सर, ये विकेट मैच में मोड़ ला सकता है. स्लोमो मध्ये ज्यावेळेला दाखवण्यात आलं त्यावेळेला स्पष्ट झालं चित्र ते. आणि लगेच बॅटर आशु खान बॅक टू द पॅव्हिलियन. आणखीन एक विकेट आली आहे आता या मॅच मध्ये. नए बैटर मैदान में जाते हुए. न्यू बॅटर रवी बनारस आता खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. बॅटिंगसाठी रवी बनारस 39 रन, लॉस ऑफ 2 विकेट. ओव्हर नंबर 4 आणि 4 ओव्हरचा हा शेवटचा बॉल. पासष्ट धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 26. 13 गेंदे 26 रन. 13 बॉल 26. 13 बॉल मध्ये 26 धावा करायच्या त्या मॅच मध्ये. काय बॉलिंग केले वेदांत पाटीलने. इम्पॅक्ट टाकला या मॅच मध्ये. 5 बॉल मध्ये फक्त 2 रन त्याने खर्च केलेत. आणि त्याच्या समोर आता संजू लास्ट बॉल फेस करताना दिसेल. संजूने अजूनही किल्ला लढवला या मॅच मध्ये जगत सरकार नसताना. आणि हा सामना आता अंतिम टप्प्यात चाललाय. 13 बॉल मध्ये 26 धावांची आवश्यकता. ऑलमोस्ट 4 वाजलेले आहेत. घड्याळात 3 वाजून 59 मिनिटं. तरी देखील रंगतदार मॅचेस. ओबॅटची इनसाइड एज. मागे चाललाय बॉल. फिल्डर आहे संजू. 1 रन घेण्याचा प्रयत्न करतोय. ओव्हर थ्रो मध्ये सेकंड रन देखील कंप्लीट होईल. रवी बनारसने ती दुसरी धाव देखील कंप्लीट केली आहे. या धावा थांबवणं गरजेचं आहे कारण एका धावेला महत्व आहे या मॅच मध्ये. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉल मध्ये धावा करायच्या. 24 धावा.
12 गेंदें बची और 24 रन चाहिए। क्या कुणाल सर हैट्रिक आमदार हमारे साथ है, कहीं सुपर ओवर का हैट्रिक तो हम नहीं देखने जा रहे? मैच धीरे धीरे फंसता जा रहा है। देखिए क्रिकेट है, इसमें चीजें बदलने में ज्यादा समय नहीं लगता है। फील्डिंग तुरंत सजाना है प्लीज। पॉइनियर स्पोर्ट। पेनल्टी मेड ओवर कौन करता है, ये देखने वाली बात रहेगी अंत से पहले। बहुत सोच विचार चल रहा है और गेंद थमा दिए अब कप्तान प्रीतेश पाटिल ने। हालांकि काफी ऑप्शंस हैं पायनियर के पास। इनको थमा दिया है सोहेल शेख के हाथों में। करण पाटिल को बुलाया है, जिन्होंने पिछले मैच में ओवर किया था और मैच सुपर ओवर में गया था। मेरे ख्याल से अच्छी कप्तानी करे प्रीतेश पाटिल। डेथ ओवर का करवा मरो का ओवर वो अपने मेन स्ट्राइकर गेंदबाज से करना चाह रहे हैं। 12 गेंदे 24 रन, कुछ भी हो सकता है। करण पाटिल पहली गेंद, रवि बनारस को बढ़िया ड्राइव, हालांकि फ्लाइट दिया था वहां पे लॉन्ग ऑन पे खिलाड़ी। 1 रन। पहिल्या बॉलवर सिंगल, म्हणजे आता 23 धावा करायचे आहेत। 11 गेंदे 23 रन। काय सामना रंगलाय हा देखील शेवटचा सामना आजच्या दिवसातला, आणि तो देखील आता अंतिम ओव्हर पर्यंत जाण्याची दाट शक्यता आहे। ज्या पद्धतीने आतापर्यंत खेळ झालाय, महेशजी प्रभाकरजी चौगुले यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन भिवंडी ऑलिम्पिक 2025 मध्ये नक्कीच दमदार असं आयोजन। आणि आज ऑल इंडिया ओपन फॉर्मॅटला सुरुवात झाल्यानंतर सगळेच्या सगळे सामने प्रेक्षकांचं मन जिंकून जात आहेत। हर गुजरती गेंद के साथ ये मैच का क्लाइमैक्स बढ़ रहा है। करण पाटिल ये अच्छा बैटल है, सामना करेंगे संजू कनौजिया। 11-23 समय ज्यादा लिया जा रहा है। पॉइनियर स्पोर्ट। करण पाटिल संजू कनौजिया के लिए खींच के मारा है, ये चाबुक है। 6 रन। क्या कमाल का पुल, पावरफुल, वंडरफुल, ब्यूटीफुल, सक्सेसफुल एंड डिलाइटफुल। कैच भी छूटा है वहां पर दर्शक द्वारा। पावरफुल बैटिंग संजू कनौजिया। आता ही खरी कसोटी आहे। मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे ह्यूज हिट 6। उस दर्शक को देखिए, कैच छूटने के बाद गेंद को देख रहे हैं कि कहां चले गए 2000। दस गेंदे 17 रन। 10 बॉल मध्ये 17 धावा करायचे आता या मॅच मध्ये। करण पाटिल ये अच्छी गेंद, अपील और आउट। संजू कनौजिया आउट। कडक फिरवलाय बॉल आणि त्याच्यानंतर विकेट कीपर दीपू माळी ने काय अपील केली होती, आणि संजूलाही माहिती होतं बॅटची कडा घेतली आहे। त्यानंतर अंपायरचा डिसिजन आला, बॅटर आउट। निक अँड गॉन। मोठी विकेट इथे येते आणि ती करणने मिळून दिली। परत एक वेळा ट्विस्ट आला या मॅच मध्ये। संस्कार द्यानी आता बॅटिंग करण्यासाठी जाईल या मॅच मध्ये, आणि अजूनही कल्लाटणी आहे। 9 बॉल 17 धावा करायच्या आहेत। 9 गेंदे 17 रन। नए बैटर संस्कार दानी बल्लेबाजी को जा रहे।
अच्छी गेंद थी, उछाल था और वहीं शॉट खेलने की कोशिश की थी संजू कनौजिया ने। 48 रन 3 विकेट। नौ गेंदे 17 रन। देखिए अब मैच इस ऐसी स्थिति में आया है कि जिन लोगों के आंखों पे नींद की झपकी थी वो भी अब उठ के बैठ गए। संस्कार दानी सामना करें करण पाटिल का। बैकफुट पे गए, आड़े बल्ले से खेलने की कोशिश, बल्ले का मुंह जल्दी बंद कर दिया। गेंद गई थी बॉलर के जानिब, रिकोशेज होगी 1 रन। 8 बॉल 16 रन। 8 चेंडूमध्ये 16 धावा करायच्या आता या मॅच मध्ये। हाही सामना शेवटच्या टप्प्यामध्ये, हाही सामना रंगतदार अवस्थेमध्ये, याही सामन्यामध्ये पैसा वसूल। जे प्रेक्षक आताही जागे असतील 70 स्पोर्ट्सवर मॅच पाहत असतील तर त्यांची सकाळ चांगली झाली आहे। आणि जर हा सामना सुपर ओव्हर मध्ये गेला तर हॅट्रिक सुपर ओव्हर होऊ शकते या स्पर्धेमध्ये। असं कोणत्याच स्पर्धेमध्ये अजूनपर्यंत झालेलं नाहीये। करण पाटिल, बनारस को लॉप कर दिया है। 6 रन। ये कमाल के खिलाड़ी हैं, जब भी मारते हैं रवि बनारस तो बहुत दूर मारते हैं। अजून पण 1200 प्रेक्षक आनंद घेतात। 1200 प्रेक्षक म्हणजे मोठी संख्या ही 70 स्पोर्ट्सवर ऑनलाईन। 4:07 झालेत आणि 5 समोर विथ द स्पिन समोर षटकार मारलाय। 6 धावा येत आहेत आणि या षटकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 55 रन। रन बनाने जीत के लिए 10। 7 गेंदे 10 रन। करण पाटिल आज महंगे साबित हो रहे। रवि बनारस, ओहो ये तो बहुत, ओह क्या एफर्ट है वहां पर। मेरे ख्याल से तारमाले थे, गजब का एफर्ट। तीसरे अंपायर को पूछा है, ऑनफील्ड अंपायर ने तीसरे अंपायर को पूछा है, ऑनफील्ड अंपायर ने चेक केला जाईल। आणि तो भरपूर आतमध्ये तसा दिसत होता, कारण त्या एंडला जर आपण पाहिलं तर तो बॅनर आहे बाउंड्री, आणि त्या एंडला ती बाउंड्री रूफ बॅनर टच आहे, त्याच्यामुळे ते बॅरिकेड आणि तो बॅनर त्याच्यामधलं जे डिस्टन्स आहे तो तिथे फिल्डिंग करत होता। आणि त्याच्यामुळे परत एक वेळा अंपायरने डिसिजन घेतलं तर तो टीव्ही अंपायरकडे प्रलंबित आहे। टीव्ही अंपायर चेक करतील। एक्झॅक्ट झेल तर सुटलाय, परंतु धावा किती पहा। बॉल आतमध्येच थांबला, त्याच्या मागे पडला आणि मी मगाशीच उल्लेख केला तो बॅनर बाउंड्री आहे मागे, आणि त्याच्यामुळे या धावा मिळताना दिसतील। 1 ही रन मिलेगा। आणि आता 6 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे। 6 गेंदे 9 रन। माइक्रोफोन को लीड करे कुणाल सर। वेलकम बॅक। आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे भिवंडी ऑलिम्पिक मध्ये। महेश प्रभाकरजी चौगुले यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन अंतिम टप्प्यामध्ये आता हा सामना येऊन पोहोचला आणि 6 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे। 6 गेंदे 9 रन। व्हॉट अ मॅच, काय सामना रंगलाय, पैसा वसूल सामना। 1200 प्रेक्षक होते, आता त्याच्यामध्ये अजून वाढ होते। 70 स्पोर्ट्सवर भर दिवसा सकाळी हा सामना तुमच्या समोर रंगत असताना, आणि लास्ट ओव्हर मध्ये वेदांत इम्पॅक्ट प्लेयर बॉलिंग साठी कदाचित बॉलही फिरवला, बॅटची कडा घेतली असावी असं दिसतंय। आवाज होता, स्ट्रॉंग आवाज होता, आणि तेच अंपायर सांगतायत। आणि हा येतो डॉट। ड्रॉप बाय दीपेश माली। रवि बनारस का कैच छोड़ना खतरे से खाली नहीं होगा।
5 बॉल 9 धावांची आवश्यकता. परत एक वेळा सामन्यामध्ये कलाटणी येते. फाईन लेग आहे 38 सर्कलच्या आतमध्ये. थर्ड मॅन आहे, गल्लीमध्ये फिल्डर आहे. शॉर्ट कव्हर ऑन साइडला दिशा दिली. डीप मध्ये स्क्वेअर लेग मधून फिल्डर येतोय. रवी बनारस आहे ते एकाच धावेसाठी चाललाय. सिंगल मिळते. संस्कार द्याणी आता स्ट्रायकिंग एंडला जाईल. 4 बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता. काय सामने रंगलेत आज. हॅट्रिक एमएलए, हॅट्रिक आमदार महेशजी चौगुले यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. भिवंडी ऑलिम्पिक प्रत्येक खेळाला प्रोत्साहन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न महेश शेट यांनी केला या स्पर्धेच्या माध्यमातून देखील. आणि आता 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 धावा करायचे आहेत. आपकी क्या राय है सिद्दीक भाई इसके बारे में? देखिए अभी भी 50-50 है. अभी भी 50-50 चान्स आहे. कारण एक मोठा फटका आला तर मॅच मध्ये येतील दिल्ली धमाका. एक डॉट बॉल आला तर मॅच मध्ये पकड मजबूत करेल पायनियर स्पोर्ट्स. अल्ताफ बाली आणि त्यांच्या विरोधात हेमंतजी बनियाल हे 2 संघ मालक आहेत. त्यांच्या दरम्यान हा महत्वपूर्ण सामनाच रंगतोय. आणि त्यातल्या त्यात जगत नव्हता, त्याच्यामुळे संजू कनोजियाची भूमिका महत्वाची ठरली. मध्यंतरी आपण पाहिलं रवी बनारस, अर्शू खानने चांगली बॅटिंग केली आणि आता संस्कार ध्यानीवर सगळ्यांचं ध्यान असेल या मॅच मध्ये. 4 बॉल 8 रनची मॅच आहे. बॉल हवे ते मिड विकेट येतोय खाली. कॅच पकडलाय. बॅटर आउट. 3 बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता. पायनियर स्पोर्ट्स मॅच मध्ये. बढ़िया कैच डीप में उमर खान का. ये देखिए किस तरह से आउट हुए विद टाइड स्विंग किया तो ऑन साइड में उमर खान पीछे थे. अब 3 गेंदे 8 रन. सिमी न्यू बॅटर तर मैदानामध्ये बॅटिंगसाठी. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 8 धावा करायचे आहेत. वेदांत पाटील ॲज अ इम्पॅक्ट प्लेअर जो मैदानामध्ये गेला फैजान मेमनच्या जागेवर, त्याने नक्कीच कमाल केली या मॅच मध्ये. मगाशी देखील चांगलं षटक टाकलं, परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. 3 मध्ये 8 करायचे आहेत. आई सामना अंतिम टप्प्यामध्ये चाललाय. व्हाट अ मॅच. एक बात तो है कुणाल सर कि हारने वाली टीम कम पानी में डूबेंगी. आणि 1200 प्रेक्षक होते. अजून 200 प्रेक्षक वाढलेले आहेत. 1400 प्रेक्षक झालेत आता 70 स्पोर्ट्सवर. 4:12 झालेत सकाळचे. इथे सामना रंगतोय. 3 बॉल 8 रन, 3 गेंदे 8 रन की दरकार. यहां पर जीत के लिए इक्वेशन टीम दिल्ली धमाका क्रिकेट क्लब के सामने. बॉलर वेदांत पाटील, समोर फलंदाजीसाठी सिम्मी. उलटा फटका मारण्याचा प्रयत्न. हिट विकेट झालाय का हा प्रश्न असेल, कारण आता स्टंपवर बेल्स नाहीयेत, त्या ब्लिंक होत आहेत. बॅटर सिमी हिट विकेट. बॅक टू द पॅव्हिलियन. आणखीन एक धक्का. 2 गेंदे 8 रन. इसे कहते हैं अपने ही हाथों से अपना गला दबा देना. 2 गेंदे 8 रन. नए बैटर मैदान में जाते हुए. एमएलए यांची स्पर्धा, महेश शेठ चौगुले यांची स्पर्धा. दमदार आमदार, हॅट्रिक आमदार 3.0. लास्ट 2 बॉल, 2 बॉल 8 धावांची आवश्यकता. बॉलर तयार वेदांत पाटील. उलटा फटका. बॉल चाललाय पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने. धावा मिळतील 4. येतोय चौकार. 4 धावा. अविनाश राणा का ये शॉट है. नहीं, पहिल्या बॉलवर चौकार. राहुल सोलंकी च्या बॅट मधून 4 आलेत. आणि आता या मॅच मध्ये 1 बॉल 4 धावांची आवश्यकता. धावा झाल्या 61. 65 धावांची आवश्यकता होती. 1 गेंद 4 रन. राहुल सोलंकी. क्या मुकाबला है. देखिए कुणाल, एक टीम तो किनारे पे डूबी जाएंगी. ये कम पानी वाली मौत है.
एक बॉल 4 रनची आवश्यकता. उलटा फटका मारला राहुल सोलंकीने आल्या आल्याने. त्याच्यानंतर परत एक वेळा कहाणी बदलली, कलाटणी आली या मॅचला. लास्ट बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. 8 धावा करायच्या होत्या 2 बॉल मध्ये. तो चौकार मारला आणि परत एक वेळा या मॅच मध्ये जान आणली. असे सामने मध्यरात्री रंगतात. सगळ्यांच्या झोपा उडवणारे सामने सध्या मैदानामध्ये रंगत असताना 1400 प्रेक्षक होते, आता 1500च्या वर गेलेत. सकाळी सामना पाहतायत 70-70 स्पोर्ट्सवर. लास्ट बॉल, 1 बॉल 4 रन. ओ शेवटच्या बॉलवर सामना इथे जिंकलाय. पायनियर स्पोर्ट्स अल्ताफ बाली यांच्या संघाने हा सामना इथे जिंकलाय आणि सुपर 6 मध्ये दाखल होणारा अल्ताफ बाली यांचा दुसरा संघ ठरलाय. दिल्ली धमाकाला त्यांनी पराभूत केलंय या स्पर्धेत.